हे नागमणी अब मेरा है नागिन तू चली जा यहाँ से। मार खायची जर ताकद असली तर अशी चेष्टा तुमच्या जबाबदारीवर तुमचं तुम्ही करा। अरे हो नागिन क्यों आए हो तुम यहाँ? कितने नागिन ज्या आजीचा डबा आहे एवढी चेष्टा केलेली जरा अंगलडीला असं वाटायला आहे ना, त्यांना पुढे गप बसल्या जर परवडते नाही तर अन्न खायला मिळायचं नाही घरात। हा थांबलो झालं तेवढं पण अशी चेष्टा मस्करी तुम्ही जर करायला गेला आणि डाव अंगलड आला तर मायाव काय नाव अजिबात तुम्ही घेऊ नका। आणि हा आयुष्यात तुमचा भाऊ असं पहिल्यांदा होणार आहे, आज हिरीवर चाललाय खरं पवायला गेला नाही। आणि त्यातच आमच्या रावल्याच्या भाच्याला म्हणजेच की नाही दर्शाला आम्ही पवाय शिकवायला हिरीवर घेऊन आलो। हिरीवर आलेल्या रावल्यानं आमच्या बाटलीला दोरी बांधून की लाईफ जॅकेट पहिला पवायचं तयार करून घेतला। त्यावर या कार्यकर्त्यांचा इकडे जल्लोष काय चाललेला बघा। ए बाबा इथेच पडची हात धर की त्याचा हात धर की। याला पवाय शिकवा आम्ही आणलेला खरं येऊ पट्टीचं खेळाडू आधीच होता, ही गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती। अरे डायरेक्ट बारक्या पोरासने पवाय शिकवायचं म्हणले की तुमचा भाऊ मोर्चा तोंडाला दिसणार तुम्हाला, यात काय भावानं तथ्य नाही। मामाच्या गावाला सुट्टीला गेलो कोण कोण पवाय शिकले की नाही भावानं, तिने आत्ताच तुमच्या मामाला टॅग करून सोडा। आणि भाच्याची काळजी एवढीच चांगली घ्यायची म्हणलं तर फक्त मामाच घेऊ शकते, बाकीचं कोण घेऊ शकतच नाही। कारण मामा भाच्याचं जे बॉन्डिंग आहे की नाही भावनो ते जगात बेस्ट ला असं मला तर वाटतं। तुमचं यावर काय मत आहे की नाही ते मला कमेंट करून सांगा, आणि मामाच्या गावाला जाऊन कोण कोण पवाय शिकले की नाही ते पण भावनो मला आत्ताच सांगा।